गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या पालिका निवडणुकीची धामधूम आता खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे। मुंबईसह राज्यातील इतर महानगरपालिका निवडणुकांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करताना काहींच्या डोळ्यांमध्ये आनंद होता, तर काहींना पक्षानं उमेदवारी नाकारल्यामुळे अपक्ष उमेदवारी भरताना अश्रू अनावर झालेले होते। मुंबईतल्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी पाहायला मिळालेली आहे। शिवडी, बोरिवली यांसारख्या भागांमध्ये पक्षांतर्गत बंडाळी सुद्धा पाहायला मिळाली आहे। मुंबईमध्ये भाजप 137 जागा तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 90 जागा लढतायत। शेवटच्या अगदी क्षणापर्यंत युतीमध्ये जागा वाटपाचा पेच आपल्याला बघायला मिळालेला होता। मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून श्रद्धा जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। प्रभाग क्रमांक 202 मधून श्रद्धा जाधव या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यात। श्रद्धा जाधवांना उमेदवारी दिल्यामुळे मातोश्री बाहेर शिवसैनिकांचं नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळालं। तिकीट न मिळाल्यामुळे इच्छुक उमेदवारांना अश्रू अनावर झाले। 35 वर्ष काम करते शिवसेनेचं, यांच्या बरोबर 8 वर्ष मी पण काम करते। 2017 मध्ये सुद्धा त्या निवडून आल्या, महिलांना साड्या वाटल्या, त्या साड्याचे 3 लाख रुपये माझे अजून दिले नाहीत। माझे दागिने घाण ठेवले मी, त्या बाईने मला अजून पैसे दिले नाहीत। फक्त काय यांना काय सीटा घ्यायच्या आणि मोठं मोठं मिरवायचं, गरीब माणसाचे पैसे द्यायला काय होतात। आम्ही ना आता ऐकणार ना, तिला घरी घरी कशाला, किती वर्ष झाली, किती वर्ष झाली हीच बाई, तिला एकीलाच सीट देतात। हे गुन्हा आहे ना, साहेबांनी कसा दिला तिला? आमचं आंदोलन दिलं होतं, आम्ही लेखी पत्र दिलं होतं साहेबांना। मी येऊन भेटले होते, साहेबांना सांगितलं होतं इंदुरकर साहेबांना सीट द्या म्हणून। एवढं करून असून आमचा काय फायदा? निष्ठावर राहून आमचा काय फायदा? तिला जरा नवऱ्याला घेऊन आले त्याची तुम्ही काहीतरी वाटायला पाहिजे ना। ठाकरेंच्या शिवसैनिकांच्या या सगळ्या प्रतिक्रिया आपण ऐकत होतो। आपण आता थेट जाऊयात मुंबईतनं आपल्यासोबत प्रतिनिधी सुशांत सावंत या क्षणाला आहेत। सुशांत, ठाकरेंच्या शिवसेनेमधला संघर्ष आपण पाहिला आणि त्या सगळ्या शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या, पण एकूणच मुंबईचा विचार केला तर शिवडी असेल, तिकडे बोरिवली असेल, या सगळ्याच ठिकाणी महायुतीमध्ये सुद्धा आणि ठाकरे बंधूंमध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला काहीसा संघर्ष पाहायला मिळतो आहे। बंडाळी उफाळून येताना पाहायला मिळते आणि त्यामुळे अर्थातच या दृष्टीने सुद्धा आता बोलावं लागणार आहे की प्रामुख्यानं ही जी बंडखोरी आहे तिला, त्या सगळ्या बंडखोरांची मनधरणी करण्यामध्ये कोणाला यश येतं याच्यावरती बरंच काही अवलंबून असणार आहे। सुशांत, अगदी खरं आहे। आपण गुरु बघितलं असेल तर 2022 नंतर आता निवडणुका होत आहेत। अर्थात मुंबई महानगरपालिकेसाठी गेले अनेक वर्ष जे तयारी करत होते, वर्षानुवर्ष पक्षासाठी ज्यांनी मेहनत घेतली होती, त्यांची तिकीट कापण्यात आलं आणि त्यामुळे ही बंडाळी जी आहे ती बघायला मिळते। अर्थात मी आता ज्या ठिकाणी गुरु उभा आहे ते भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आहे। या कार्यालयाबाहेर जर सकाळची दृश्य जर बघितली असतील तर इथे मोठ्या प्रमाणात बंडखोर आले होते। काहींच्या डोळ्यात जे आहेत ते अश्रू होते। मात्र या बंडखोरांची बंडाळी आता शमवण्याचं प्रमुख आव्हान कोणाकडे असणार आहे तर पक्षश्रेष्ठींकडे असणार आहे। भाजपमध्ये अनेक बंडखोर आहेत, त्याचं कारण हेच होतं, शिवसेना भाजपा युती झाली आणि दोन्ही मित्रपक्ष एकत्र लढतायत, त्यामुळे काही जागा ज्या आहेत त्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सोडण्यात आल्या। त्यामुळे गेली अनेक वर्ष जे काम करतायत, पक्षासाठी ज्यांनी कष्टा काढलेले आहेत, त्यांना आता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरावा लागलेला आहे। भाजपमध्ये शिवडी असेल, कुलाबा असेल, माहीम असेल, यासारखे प्रमुख काही भाग आहेत। मग बोरिवली असेल, या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट कुणाला द्यायची याबाबतची रस्सीखेच जी आहे ती दोन्ही पक्षांमध्ये सुरू होती। तीच परिस्थिती कुठे आहे गुरु? मनसेमध्ये असेल किंवा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असेल। ठाकरेंच्या कार्यकर्ते नाराज झाले, त्यांच्या डोळ्यावर अश्रू आपल्याला बघायला मिळाले। त्यामुळे अर्थात आता सर्व पक्ष म्हणजे आज उमेदवारी अर्ज भरून झालेले आहेत। आता ज्यांनी अपक्ष घेतलेला आहे, उमेदवारी अर्ज भरलेला आहे, त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची खरी कसरत जी आहे ती पक्षश्रेष्ठींना करावी लागेल। भाजप, सगळे पक्ष नेमके यामध्ये कसा विजय मिळवतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर बंडाळी शमली तर पुढची गणितं सोपी होतील। त्यामुळे आता ही बंडाळी शमवण्याचं प्रमुख आव्हान जे आहे ते सर्व पक्षांकडे असणार आहे। गुरु, अगदी सुशांत, आपण म्हणताय तसं बंडाळी शमवण्याचं एक मोठं आव्हान अर्थातच सगळ्या पक्षांसमोर असणार आहे आणि दुसरीकडे याकडेही बघावं लागेल की अनेक बिग फाईट सुद्धा या मुंबईतल्या निवडणुकीमध्ये आता जशी जशी एबी फॉर्मचं वाटप झालं तर सगळ्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्याकडे अर्थातच सगळ्या मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे।
अगदी खरं आहे गुरु. आपण जर बघितलं असेल तर काही महत्वाच्या प्रमुख लढती आहेत. आता मी कुलाब्याचा उल्लेख करतो, ज्यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत, त्यांचे वहिनी म्हणजे ते तिथले आमदार आहेत. राहुल नार्वेकर राज्याचे विधानसभा अध्यक्ष आहेत, त्यांचे वहिनी आहे आणि त्यांचा भाऊ निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. मात्र त्यांनाच आता आव्हान निर्माण झालंय हर्षिता नार्वेकर यांना. कुणाचं? तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं. कारण मैत्रीपूर्ण लढत या मुंबईत प्रथमच ही मैत्रीपूर्ण होणार आहे लढत. त्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार अगदी सानप अगदी आहेत. सुशांत, त्यामुळे या ज्या बिग फाईट्स आहेत त्यांच्याकडे आपलं लक्ष ठेवावं लागेल. थेट आता ठाण्यामध्ये जाऊया. ठाण्यामध्ये भाजप शिवसेनेची युती होईल असं सांगितलं जात होतं, पण जागा वाटपावरनं सतत फिसकटत असलेल्या बैठकांमुळे ठाण्यामध्ये युती होणार की नाही याची चर्चा रंगलेली असताना अनेक दिग्गजांचे तिकीट कापून भाजप आणि शिवसेनेने अखेर ठाण्यामध्ये युती केलेली आहे. शिवसेना 87 जागा, भाजप 40 जागा आणि इतर जागा घटक पक्षांना असं जागा वाटप इथे झालं असून सर्व 131 जागांवरती भाजप शिवसेना युतीनं अर्ज भरलेत. तर रात्री भाजपच्या वर्तकनगर कार्यालयामध्ये तर सकाळी शिवसेनेच्या कार्यालयामध्ये तिकीट कापली गेल्यामुळे अनेक नाराजी व्यक्त केली गेली होती आणि काहींनी तर थेट आता बंडाचा इशारा दिल्यामुळे पक्षातील बंड नेते कशा प्रकारे थंड करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांना झटका बसलेला आहे. नरेश म्हस्के यांचे पुत्र आशुतोष म्हस्केंचा पत्ता कट झाल्याची माहिती आहे. पक्षानं आशुतोष म्हस्केंची उमेदवारी नाकारलेली आहे. आशुतोष म्हस्केंना शिंदेच्या शिवसेनेतूनच विरोध पाहायला मिळत होता. आमचा जो काही प्रभाग आहे, ज्या ठिकाणी मी नगरसेवक म्हणून गेले 10 वर्ष निवडून येतोय, त्या प्रभागाला प्रतिनिधित्व मिळावं, आशुतोष म्हस्के यांना मिळावं अशी नागरिकांची इच्छा होती. परंतु त्या प्रभागाला प्रतिनिधित्व मिळावं, तो प्रभाग कायम शिवसेनेसोबत राहिलेला आहे, तो आमचा बालेकिल्ला आहे. पण पक्षामध्ये काही अडचणी असतात, कधीकधी काही लोकांना सांभाळावं लागतं आणि त्याकरता कुणीतरी त्याग करावा लागतो आणि तो त्याग त्याचा अधिकार असतानासुद्धा नरेश म्हस्के यांनी केलेला आहे. तर प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांची निवडणुकीमधनं माघार. राजा का बेटा राजा नहीं बनेगा अशी पोस्ट ही पूर्वेश सरनाईक यांच्याकडनं करण्यात आलेली आहे. 2017 पहिल्यांदाच पूर्वेश सरनाईक यांनी निवडणूक लढवलेली होती. निवडणूक आणि प्रभाग 14 ते निवडून आलेले होते. मात्र आता युवा सेना कार्याध्यक्ष ही मोठी जबाबदारी असल्यामुळे माझ्याऐवजी एका सर्वसामान्य शिवसैनिकाला ही संधी देण्यात यावी अशी भूमिका त्यांनी मांडली. आणि आता या सगळ्या घडामोडींविषयी बोलण्यासाठी थेट ठाण्यातनं आपल्यासोबत निकेश शार्दूल आहेत. निकेश, ठाण्यातली निवडणूक ही अर्थातच अपेक्षेप्रमाणे इंटरेस्टिंग दिसते, महायुतीसोबत आहे. मात्र जी काही बंडाळी निर्माण झालेली आहे त्यांना शमवण्याचं एक मोठं आव्हान. नक्कीच गुरु, ठाणे महानगरपालिकेच्या 131 जागांसाठी ही निवडणूक जी आहे ती पार पडणार आहे. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर महायुतीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये जागा वाटपाबाबत अनेक बैठका झाल्या, चर्चा झाल्या. कुठेतरी पहिल्यांदा 50-50चा फॉर्म्युला जो आहे तो पुढे आणण्यात आला होता. मात्र आता रात्री उशिरा झालेल्या बैठकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला 87 तर भाजपला 40 जागांवरती समाधान जे आहे ते मानावं लागलेलं आहे. मात्र हे जागा वाटप झाल्याच्या नंतर बंडखोरी जी आहे ते प्रामुख्याने समोर आलेली पाहायला मिळाली. ज्या वेळेला सकाळी टेंबी नाक्यावरती आनंद आश्रम मध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये एबी फॉर्म वाटले गेले, त्यावेळेला जे सिटिंग जे नगरसेवक होते त्यांना डावलून जे आहे ते नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तर भाजपमध्ये देखील तसंच घडलेलं आहे. भाजपमध्ये जे कोणी नवीन चेहरे आले त्यांना संधी जी आहे ती दिली गेली. त्यामुळे भाजपमध्ये आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये मोठी नाराजी आहे जी आहे ती पाहायला मिळाली. अनेकांनी बरोबर आहे. त्यामुळे अर्थातच आता ही बंडखोरी कशी शमवणार हे पाहणं निकेश अर्थातच इंटरेस्टिंग असेल. पुढे जाऊ एक मोठी बातमी समोर येते आहे. अदानींनी मध्यस्थी केली तर शरद पवार हे एनडीए मध्ये जाऊ शकतात अशी चर्चा आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांच्याबाबत हा मोठा दावा केलेला आहे. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं ही पहिली पायरी असल्याचं सुद्धा वडेट्टीवारांनी यावेळी म्हटलंय. पंतप्रधान मोदींना सुद्धा 8 खासदारांची गरज आहे असंही वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे. मोदी साहेबांना सुद्धा 8 खासदारांची आवश्यकता आहे तिकडे दिल्लीत. त्यामुळं मध्यस्थी भूमिका उद्या जर उद्योगपती अदानी साहेबांनी घेतली समन्वय करायची तर ते शक्य आहे का अशी चर्चा महाराष्ट्रात आहे. पण माझं मत तुम्ही विचारत असाल तर मला वाटतं की आता या पवार साहेबांच्या एकूण राजकीय कारकिर्दीचा विचार करता ती भूमिका
ही पुण्यातील ही तात्पुरती भूमिका असेल, स्थानिक निवडणुकांच्या संदर्भातली भूमिका असेल, पण ते भारतीय जनता पक्षाबरोबर जातीलच असं मला अजिबात वाटत नाही. आता हे दोन पवार एकत्र येत आहेत याचा अर्थ महाराष्ट्रामधील पुण्यातून त्याची सुरुवात होताना दिसते आहे. आणि पवार साहेब आता जे काही आयुष्यभर पुरोगामी विचाराशी त्यांची नाळ जुळली होती, तो विचार त्यांनी धरलेला होता. पण या निवडणुकीमध्ये मात्र या सगळ्या विचारांना थोडासा गालबोट लागताना दिसतो आहे. तर पवार साहेबांची भूमिका त्या संदर्भात काय हे आम्ही सांगू शकत नाही, कारण ते देशाचे एक वरिष्ठ नेते आहेत. पण पुरोगामी विचाराला हरताळ पाडून जर भारतीय जनता पक्षाच्या सत्तेला मदत होईल अशा प्रकारची त्यांची भूमिका भविष्यात राहील का, या संदर्भात मात्र खूप मोठी चर्चा आहे. म्हणून मला एकूण आत्ताच्या या पुण्यातील युतीमधून ही युती पुढच्या राजकीय समीकरणाची पहिली पायरी तर नाही असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्या चर्चांवरनं संजय राऊत यांनी भाष्य केलेलं आहे. शरद पवार पुरोगामी विचारांचे आहेत, शरद पवार विचारधारेविरुद्ध जातील असं वाटत नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय. शरद पवार वेडावाकडा निर्णय घेणार नाहीत अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली आहे. पवार साहेबांची विचारसरणी पुरोगामी विचारांचे ते नेते आहेत. त्यांनी जी पुरोगामी विचारधारा आहे शाहू फुले आंबेडकर आणि जात्यंत शक्तीविरुद्ध जी लढाई महाराष्ट्रानं कायम केली, त्याचे सध्याचे शिलेदार आणि नेतृत्व शरद पवारांकडे आहे आणि आम्ही त्यांच्याकडे त्या दृष्टीनं पाहतो. त्याच्यामुळे असा वेडावाकडा विचारधारेविरुद्ध जाण्याचा निर्णय ते घेतील असं आम्हाला वाटत नाही त्यांच्या चाहत्यांना. बातमी पुणे महापालिकेची आहे. महापालिकांच्या निवडणुकीमध्ये अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पुण्यामध्ये प्रचंड गोंधळ बघायला मिळाला. महायुतीमधील पक्षांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत चित्र स्पष्ट न झाल्याने सुद्धा कार्यकर्ते हे संभ्रमात आहेत. मंत्री उदय सामंत यांनी अजूनही महायुती तुटली नाही असं सांगितलेलं आहे आणि मात्र शिंदेची शिवसेना आणि भाजपने आपल्या सर्वच उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलेलं आहे. त्यामुळे एक संभ्रम कायम आहे. पुण्यामध्ये चौरंगी लढत होणार काय, या भोवतीचे प्रश्नचिन्ह हे अजूनही आपल्याला कायम पाहायला मिळतंय. आम्ही जे काही एबी फॉर्म दिलेले आहेत त्याचे पूर्ण आता फॉर्म भरून झाल्यानंतर माहिती आमचे स्थानिक पदाधिकारी आपल्याला देतील. पण आम्ही फ्लेक्झिबल आहोत हे अनेक वेळा सांगितलेलं आहे. म्हणून सकाळी मी आल्या सांगितलं की जे स्टेटमेंट केलं की युती तुटली, ती युती कुठेही तुटलेली नाही. युतीच्या संदर्भामध्ये सगळ्या चर्चा सुरू आहेत. आम्ही एबी फॉर्म भरून ठेवलेले आहेत. जी काही तडजोड मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील ती आम्हाला बीजेपीच्या आणि आमच्या आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मान्य करावं लागेल. हा पक्षश्रेष्ठींचा आदेश आहे. पुण्यात हत्येच्या गुन्ह्यामध्ये तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकरला राष्ट्रवादीकडनं उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्यामधील प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर निवडणूक लढवणार आहेत. आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकरसह दोघीही तुरुंगामध्ये आहेत. तर कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणेला उमेदवारी देण्यात आलेली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं जयश्री मारणेला उमेदवारी दिली गेली आहे. कोथरूडमधून प्रभाग क्रमांक 10B मधून जयश्री मारणे घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं जयश्री मारणेंना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे. आणि पुण्यामधल्या या सगळ्या आजच्या घडामोडींविषयी आपण बोलूया. आपल्यासोबत पुण्यातनं थेट ज्ञानेश्वर चौतमल या क्षणाला आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, आजच्या जर का या सगळ्या घडामोडी आपण पाहिल्या तर प्रामुख्याने चर्चा दिसते ती म्हणजे महायुतीमध्ये शिंदेची शिवसेना आणि त्याचबरोबर भाजपमध्ये जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे तो सगळा संभ्रम, आणि दुसरीकडे गुन्हेगारांना तिकीटं देणं आणि अर्थातच त्याच्यावरनं येणाऱ्या सगळ्या रिॲक्शन्स. ज्ञानेश्वर, बहुतेक ज्ञानेश्वर यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही. पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाण्याचा आपण प्रयत्न करूया. तर पुण्यामध्ये आज प्रामुख्यानं अर्थातच महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जो काही गोंधळ पाहायला मिळालेला आहे तो प्रामुख्यानं भाजप आणि शिवसेनेत दिसतोय.
अगदी खरंय. दोन्ही पक्षांमध्ये अर्थात शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये असा गोंधळ झालाय की ते म्हणताना युतीत लढतोय असं म्हणतात खरं, पण शिंदेच्या शिवसेनेकडून सर्व जागांवर एबी फॉर्म दिले गेलेत, सगळीकडे उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत. भाजपकडून देखील सर्व उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत. दुसरीकडे महायुतीतला हा गोंधळ आपण बघतोय खरा, पण राष्ट्रवादीमध्ये देखील मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे. कारण राष्ट्रवादीत युती झाली असं जरी सांगितलं जात असलं तरी अजित पवारांकडून 135 ठिकाणी उमेदवार दिले गेलेले आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 70 पेक्षा जास्त उमेदवार दिले गेलेले आहेत. एकूण जागा फक्त 165 आहेत. 165 जागा असताना याची जर आपण एकूण बेरीज केली तर ती कितीतरी पटीनं अधिक होताना बघायला मिळते. मग युतीत जर लढतायत तर एकाच जागेवर दोन्ही पक्षांचे दोन्ही चिन्हांचे उमेदवार कसे, अशा पद्धतीचा प्रश्न उमेदवारांना देखील पडलाय, कार्यकर्त्यांना देखील पडलाय. मात्र महायुती असेल किंवा राष्ट्रवादी असेल, अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी आपल्याला चित्र स्पष्ट होईल की कोणाचे किती उमेदवार अधिकृत आहेत, कारण 3 तारखेपर्यंत आज अर्ज माघारी घ्यायची मुदत आहे. बरोबर आहे. त्यामुळे आता तोपर्यंत प्रतीक्षा करूया की नेमकं चित्र पुण्यातलं काय दिसतंय. धन्यवाद ज्ञानेश्वर आपण दिलेल्या सगळ्या विश्लेषणासाठी. पुढे जाऊयात बातमी कोल्हापूरमधनं. कोल्हापूर महापालिकेसाठी जागा वाटपाचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्यामुळे सर्वच पक्षांचं जागा वाटप स्पष्ट झालेलं आहे. यामध्ये महाविकास आघाडीमधनं काँग्रेस सर्वाधिक 69 जागांवरती आपले उमेदवार रिंगणामध्ये उतरवणार आहे, तर महायुतीमध्ये भाजप 36 जागांवरती उमेदवार देणार आहे. शिंदेच्या सेनेने 30 जागांवरती, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 15, तर ठाकरेंच्या शिवसेनेने 12 उमेदवार रिंगणामध्ये उतरवलेले आहेत. आणि या सगळ्या घडामोडींविषयी आपण अधिक बोलूया. कोल्हापुरातनं प्रतिनिधी शेखर पाटील या क्षणाला आपल्या सोबत आहेत. शेखर, कोल्हापूरच्या निवडणुकीचा विचार केला तर प्रामुख्याने दिसतंय की काँग्रेस मोठ्या प्रमाणावरती आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवतात आणि दुसरीकडे तिसऱ्या आघाडीमुळे एक वेगळी चुरस सुद्धा कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेखर. गुरु बरोबर आहे. कोल्हापूरमध्ये 3 जणांमध्ये खरं तर ही लढत आता होणार आहे असंच म्हणावं लागेल. कारण एकीकडं महाविकास आघाडी, दुसरीकडं महायुती आणि आता महाविकास आघाडीमधून नाराज झालेल्यांनी तिसरी आघाडी बनवलेली आहे. शाहू विकास आघाडी म्हणून त्यांनी नाव जरी दिलं असलं तरी 3 जण वेगवेगळ्या आपल्या आपल्या पक्षाच्या चिन्हावरतीच त्या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. खरं तर या संपूर्ण निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा पक्ष जो आहे तो सगळ्यात मोठा पक्ष त्या ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरवण्यामध्ये ठरलेला आहे. कारण त्यांनी 69 उमेदवार जे आहेत ते या रिंगणामध्ये उतरवलेले आहेत. तर त्यांच्या पाठोपाठ भाजप महायुतीमधून तो दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरणार आहे. कारण 36 उमेदवार त्यांनी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेत आणि तिसऱ्या क्रमांकाला शिंदेची शिवसेना ज्यांनी 30 उमेदवार या रिंगणामध्ये उतरवलेले आहेत. खरं तर बघितलं तर या सगळ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये काटेकी टक्कर असणार आहे. महायुतीनं कुठंतरी जाऊन या संपूर्ण जागा वाटपामध्ये सामंजस्यपणा त्या ठिकाणी दाखवलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये तिन्ही पक्ष ज्या पद्धतीनं राज्य करतायत तशाच पद्धतीची जागा वाटपामध्ये सामंजस्यपणा दाखवून तिन्ही पक्ष एकत्र त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, ज्यामध्ये भाजप, शिंदेची शिवसेना. बरोबर. त्यामुळे हा समंजसपणा नेमका कसा दिसतो या सगळ्यांमध्ये त्याच्यावरनं बरंच काही अवलंबून असेल. धन्यवाद शेखर आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढे जाऊ बातमी नाशिकमधनं. नाशिक महानगरपालिकेची निवडणूक ही तिरंगी होणार आहे. भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादीची युती विरुद्ध महाविकास आघाडीसह मनसे, असा वेगळा सामना या ठिकाणी यावेळी रंगणार आहे. वेळेवरती एबी फॉर्म देण्याची कसरत सर्वच पक्षांना करावी लागलेली आहे. त्यात निष्ठावंतांना डावलून आयारामांना संधी दिल्यामुळे नाराजांनी चांगलीच आगपाखड केलेली आहे. भाजपमध्ये एबी फॉर्मवरनं भर रस्त्यामध्ये राडा झाला. एबी फॉर्मसाठीची पळवापळवी सुद्धा या निमित्तानं समोर आलेली आहे. निवडणुकीच्या आखाड्यामध्ये सगळेच पक्ष नाशिकची निवडणूक प्रतिष्ठेची करणार आहेत आणि त्याचं कारण म्हणजे कुंभमेळा. त्यामुळे लढती स्पष्ट झालेल्या आहेत. राजकीय आखाडे तापणार आहेत, सभा सुद्धा गरजणार आहेत. हे सर्व करून सुद्धा नाशिककर कुणाला संधी देणार हे पाहणं अर्थातच औत्सुक्याचं ठरेल. तर नाशिकमध्ये एबी फॉर्मवरनं मोठा राडा पाहायला मिळाला. नाशिकच्या भाजपमध्ये तिकीट वाटपावरनं गोंधळ उडाला. एबी फॉर्मची पळवापळवी पाहायला मिळाली. गाड्यांचा पाठलाग आज या निमित्तानं पाहायला मिळाला. इच्छुकांकडनं भाजप जिल्हाध्यक्षांचा पाठलाग केला आणि या सगळ्या घडामोडींविषयी आपण बोलूया. नाशिकमधले प्रतिनिधी किरण टाजणे या क्षणाला आपल्या सोबत आहेत. नाशिकची निवडणूक एकूणच किती इंटरेस्टिंग यावेळेला होणार आहे याचं चित्र खऱ्या अर्थानं आज जो काही प्रकार नाशिकमध्ये घडलेला आहे तो बघता किरण सगळ्या महाराष्ट्राला कळलं असेल. अगदी खरं आहे गुरुप्रसाद. एकूणच जर बघितलं तर आगामी काळातला सिंहस्थ कुंभमेळा आणि त्या सगळ्या
प्रत्येक पक्षाची सुरू असलेली ही धडपड आपण बघतोय. प्रामुख्यानं प्रत्येक इच्छुक उमेदवार जो होता तो एबी फॉर्म मिळवण्यासाठीची त्याची धडपड, त्याचा आटापिटा खरं तर आजच्या दिवशी बघायला मिळाला. विशेषतः भाजपमधलं जे चित्र होतं ते अतिशय इंटरेस्टिंग होतं. अगदी रस्त्यावर येऊन एबी फॉर्म कसा मिळेल त्यासाठीची पळापळ इच्छुकांची बघायला मिळाली. तर या सगळ्या दरम्यान आपल्या कार्यकर्त्यांना एबी फॉर्म कसा मिळेल या अगदी किरण यांच्याशी आपला संपर्क तुटलेला. धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी. बातमी नागपुरात नाही. नागपूरमध्ये काँग्रेस स्वबळावरती निवडणूक लढते. सर्व 151 जागांवरती काँग्रेसचे उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहेत. नागपूरमध्ये भाजप 143, शिंदेची शिवसेना 8 जागांवरती निवडणूक लढणार आहे. तर नागपूरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावरती लढते आहे. 94 उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत. काँग्रेसने दगा दिल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आरोप केलेला आहे. काँग्रेसच्या वेळखाऊ भूमिकेवरती ठाकरेंची शिवसेना सुद्धा नाराज आहे आणि स्वबळावरती लढणार आहे. भाजपतून डच्चू मिळाल्याने इच्छुकांची इतर पक्षांकडे धाव, तर काहींची बंडखोरी आपल्याला पाहायला मिळते. आणि या सगळ्या विषयी आपण अधिक बोलूया. नागपुरातनं प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे या क्षणाला आपल्या सोबत आहेत. जितेंद्र, आज अनेक खरं तर फॉर्म भरण्याच्या निमित्तानं जी काही बंडखोरी म्हणता येईल ती आपण पाहिली. नागपूरमध्ये पार टीव्ही फुटण्यापर्यंतचे प्रकार सुद्धा महाराष्ट्राने पाहिले. काय इंटरेस्टिंग गोष्टी आजच्या या सगळ्या घडामोडी पाहता? गुरु, आपण पाहिलेलं आहे की नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जी होते ती तब्बल 9 वर्षानंतर होतोय आणि त्यामुळे इच्छुकांची संख्या जी आहे ती प्रचंड मोठी आहे. सर्वच पक्षाकडे जे आहेत ते इच्छुक जे आहेत त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांची बंडखोरी थांबवण्यासाठी किंवा बंडखोरी होऊ नये यासाठी दोन्ही जे प्रमुख पक्ष आहेत किंवा सर्वच जे प्रमुख पक्ष आहेत त्यांनी शेवटपर्यंत आपली यादी जाहीर नाही केली आणि थेट उमेदवारांच्या हातातच जे आहे ते आपले एबी फॉर्म दिलेले आहेत. एबी फॉर्म दिल्यानंतर आघाडी होईल की युती होईल हा सस्पेन्स अखेरच्या तासापर्यंत कायम राहिलेला होता. कारण काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सोबत घेणार असं ठरलेलंही होतं. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत ही आघाडी अगदी, त्यामुळे अर्थातच या सगळ्या घडामोडी पाहता नेमका निकाल कोणाच्या बाजूने राहणार पाहावं लागेल. धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या विश्लेषणासाठी. पुढे जाऊ संभाजीनगरमध्ये. पुढची अपडेट, संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजप युती अखेर तुटलेली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी याबाबतची घोषणा केलेली आहे. त्यामुळे आता संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजप वेगवेगळे लढणार आहेत. यावेळी संजय शिरसाटांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवरती तोफ डागत जोरदार टीका केलेली आहे. तर संभाजीनगरमध्ये पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे MIMचे 2 माजी नगरसेवक हे आक्रमक झालेले आहेत. नासिर सिद्दीकी आणि आरिफ हुसेन यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे आक्रोश त्यांनी व्यक्त केलेला आहे. MIM पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इम्तियाज जलील यांच्या फोटोला पायदळी तुडवत निषेध व्यक्त करण्यात आला. संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा राडा आपल्याला पाहायला मिळाला. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजी नाट्य रंगलेलं होतं. मंत्री अतुल सावेंच्या कार्यालयाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. महिलांसह पुरुष कार्यकर्त्यांचा सावेंच्या कार्यालयाबाहेर गोंधळ पाहायला मिळाला. उमेदवारी न दिल्यास उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला. आणि या सगळ्या घडामोडींविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत संभाजीनगरमधनं सचिन जिरे या क्षणाला आहे. सचिन, एकूणच जर आपण बघितलं मग MIM असेल किंवा मग भाजप असेल, सगळ्याच पक्षांमधनं आज एबी फॉर्मच्या निमित्तानं समोरून आलेली, उफाळून आलेली ही सगळी बंडाळी एका बाजूला आणि दुसरीकडे आपल्याला युती तुटल्याची मोठी बातमी सुद्धा संभाजीनगरमधनं आली आहे. गुरु, सध्या जर आपण संभाजीनगरच्या राजकीय पक्षांचा विचार केला तर संभाजीनगरमध्ये फक्त एकट्या भाजपने हे जाहीर केलं आहे की आम्ही 87 जागा लढवणार आहेत. मात्र शिवसेना असेल, अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, MIM असेल किंवा इतर पक्ष हे स्वबळावर लढवणार आहेत. तर महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर अजूनही महाविकास आघाडीने आपले पत्ते उघड केलेले नाहीये. महाविकास आघाडी आणि किंबहुना इतर पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी सध्या प्रयत्नशील आहे. आपण जर पाहिलं तर
महायुती तुटल्याचे जाहीर होताच मोठ्या प्रमाणात जे इच्छुक उमेदवार होते त्यांनी फॉर्म भरण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर जर आताची परिस्थिती पाहिली तर अनेक जणांनी ज्यांना उमेदवारी मिळाली नव्हती, ज्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली होती, अशा अनेकांचा जो तिकीट होता तो कापण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी काहींनी पक्षांतर केलेलं आहे तर काही जणांनी अपक्ष असा फॉर्म भरलेला. सध्या जरी छत्रपती संभाजीनगरच्या 9 प्रभागांचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात जे अपक्ष आहेत त्याला सध्या जे इच्छुक आहेत ते फॉर्म भरत आहेत. वेळ जरी संपला असला तरी ते आता सध्या केंद्रामध्ये आहेत. त्यामुळेच आता आपण जर पाहिलं तर सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणता पक्षाकडून कोणता उमेदवार होईल हे सांगता येणार नाही. जर भाजप बरोबर, त्यामुळे आता या सगळ्या घडामोडींवरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि